अरे रे रे रे, संगमनेरमध्ये श्रीरामपूरची पुनरावृत्ती. ऊस वाहतुकीवर लगाम लागणार का? तर आरटीओचे अभियान फक्त देखावाच, तर शहर पोलीस प्रशासनाचे झोपेचे सोंग कारखानदार बेजबाबदार. बघा सविस्तर न्यूज NMP वर. सध्या ऊस गाळप हंगाम जोरात सुरू असल्याने संगमनेरच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर आणि अंतर्गत गल्लीबोळात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. मात्र ही वाहतूक आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठली असून श्रीरामपूरमध्ये घडलेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती संगमनेरमध्ये होण्याची भीती व्यक्त होत आहे. ऊस वाहतुकीतील ओव्हरलोड आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे संगमनेरकर संतप्त झाले आहेत. त्यातच आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण फाट्यावर सकाळी ट्रॉली पलटी होऊन मोठा अनर्थ टळला आहे. नुकत्याच 3 दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथील रेल्वे ओव्हरब्रिजवर उसाची ओव्हरलोड ट्रॉली एका कारवर पडल्याने कारचा चक्काचूर झाला होता. या घटनेची शाई वाळते ना वाळते तोच आज सकाळी संगमनेरमधील वडगाव फाट्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर उसाची ट्रॉली पलटी झाली. सुदैवाने हा अपघात शहराबाहेर झाल्याने जीवितहानी टळली. मात्र हाच अपघात शहरात गर्दीच्या ठिकाणी झाला असता तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक विचारत आहेत. नियमांची पायमल्ली आणि प्रशासकीय यंत्रणेची सुस्ती दिसून येत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली, जुगाड गाड्या, बैलगाडी स्वरूप आणि 10 ते 12 टायरचे ट्रक क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरून शहरातून राजरोसपणे धावत आहेत. या संदर्भात सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी वारंवार निवेदने देऊनही आरटीओ अधिकारी केवळ कागदोपत्री मोहिमा राबवून देखावा करण्यात धन्यता मानत आहेत. तर दुसरीकडे शहर पोलिसांवर वाहतूक कोंडी आणि ओव्हरलोड वाहनांकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत असल्याची टीका होत आहे. वाहतूकदारांना कडक सूचना देण्यात कारखाने अपयशी ठरत आहेत. एकूणच काय तर प्रशासन बळी जाण्याची वाट बघताय का? अपघाताची तीव्रता पाहून मोटर चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची आणि जीवितहानीची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे. रात्रीच्या वेळी या वाहनांना रिफ्लेक्टर नसणे आणि दिवसा ओव्हरलोड वेगाने वाहन चालवणे यामुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि ओव्हरलोड ऊस वाहतूक यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. आरटीओ आणि पोलिसांनी वेळीच कठोर कारवाई केली नाही तर भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा देखील इशारा कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष आयुब भाई कच्छी, भारत वैद्य, पुंडलिक हरकल, जना मुळीक, वसीम सय्यद, महेश मुळीक, भगवान साटोटे, संगमनेर ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष शरीफ भाई शेख, मेंबर असंख्य सभासद पदाधिकारी यांनी दिला आहे. आज कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे कोपरगावचे सर्व पदाधिकारी संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे कोपरगाव तालुक्यात ट्रक चालक मालक संघटनेची एक ट्रक जी वडगाव पान येथे लेबर करता साईडला उभी असताना त्या गाडीवर अगस्ती कारखान्याचा डबल ट्रॅक्टर जुगाड ट्रॉली अनधिकृत वाहतूक करणारी ट्रॉली ही त्या गाडीवर पडून जीवित हानी होता वाचली. ती ट्रॉली त्या सदर ट्रकवर पडली असता त्या ट्रकमधील बसलेला ड्रायव्हर अक्षरशः भेदरून गेला होता, भयभीत झाला होता. त्याने आम्हाला या संदर्भात फोन केला. आम्ही कोपरगावचे पदाधिकारी आणि आम्ही संगमनेर येथील आमचे सहकारी संगमनेर तालुका ट्रक चालक मालक अध्यक्ष शरीफ भाई यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी त्यांचे कार्यकर्ते व आमचे कार्यकर्ते आम्ही सर्व वडगाव पान येथे सदर अपघातस्थळी आम्ही हजर झालो. इथं बघितल्यानंतर त्या ट्रॅक्टरची दिशा बघितल्यानंतर त्या ट्रॅक्टरमध्ये ओव्हरलोड भरमसाठ ऊस भरलेला आहे. तो ड्रायव्हर जो आहे तो फुल टेपच्या मोठ्या आवाजाच्या गुंगीमध्ये चालत होता. मागं त्या ट्रॉलीचं व्हील निघाला असता सुद्धा त्याचं भान नव्हतं. शेजारील टायरवाला दिवसा ढवळ्या त्याला सांगू राहिला का तिथं ते ट्रॉलीचं व्हील निघू राहिलं, तरी पण तो पुढं बेदरकारपणे वाहन चालून पुढं जात असताना ती ट्रॉली त्या ट्रकच्या अंगावर पडली. तो मोठी जीवित हानी होता वाचली. आमच्या संघटनेतर्फे आम्ही वेळोवेळी श्रीरामपूर उपपरिवहन कार्यालय, अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वेळोवेळी आम्ही निवेदन पत्र व आंदोलन केलेले आहे. सन 2021 पासून आमचा पत्रव्यवहार चालू आहे. त्या पत्रव्यवहाराला यश म्हणून कर्तव्यदक्ष महिला प्रादेशिक अधिकारी उर्मिला पवार मॅडम यांनी श्रीरामपूर
परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या 16 साखर कारखान्यांना पत्र काढले होते. आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मोटर व्हेकल ॲक्टच्या बाजू सर्व स्पष्टपणे मांडून त्यांना कायदेशीर पाठपुरावा केला होता. ट्रॅक्टर हे शेत साधन असून ते शेतीसाठी वापरावे असं मोटर वाहन कायद्यामध्ये उल्लेख आहे. त्याला पब्लिक रोडवर जाण्यास 245A अंतर्गत मनाई असताना सुद्धा साखर कारखाने स्वतःच्या स्वार्थाकरता फायद्याकरता याचा करार करून आणि सर्वसामान्य जीविताच्या नागरिकाच्या जीविताशी खेळत आहे. याची प्रचिती मागच्या 2 वर्षापूर्वी गुंडलवाडी येथील एक 9 युवती जी एकदम हुशार होती, तिचा बिना पोस्टरवर टॉर्नी पडून तिचा अपघातामध्ये ती मृत्युमुखी पाडली होती. त्याच्या घरीसुद्धा आम्ही संगमनेर पदाधिकारी, कोपरगाव पदाधिकारी आम्ही त्यांची व्हिजिट दिली होती, त्यांनी सात्वन केली होती. पण आम्ही कुठपण कोणाचं सात्वन करायची, कोणते अजून दुर्घटनेमध्ये सर्वसामान्य जीविताचे बळी पाहायची, वाट पाहायची. आमच्या ट्रकांचं 13,000 रुपये पासिंग फी होती, ती 28,000 रुपये केली. साखर कारखान्यांनी ट्रकांनी वाहतूक करत होते. आता ह्या कन्नड, चाळीसगाव, बीड, परळी इथून हे ट्रॅक्टरधारक यांच्याकडे लायसन राहत नाही, यांच्या ट्रॅक्टरला नंबर राहत नाही. मोटर व्हेकल ॲक्टनुसार 2 टॉर्ली जोडताना ट्रॅक्टरला वेगळा नंबर, दुसऱ्या टॉर्लीला दुसरा नंबर, तिसऱ्या टॉर्लीला तिसरा नंबर याची रजिस्टर करावं लागते. जे टॉर्ली धारक आहे, टॉर्ली बनणारे कारखानधारक आहे, हे मान्यताप्राप्त परिवहन आयुक्त मुंबई यांचे परवानधारक पाहिजे. तर त्यांच्याकडं किती व्यासाचं टायर पाहिजे, किती व्यासाची लांबी रुंदी पाहिजे, या कोणत्याही गोष्टीचं त्यांच्याकडे नियमावली न पाळता त्यांनी अक्षरशः ट्रकांचे डबल व्हील त्या टॉलीला जोडलेले आहे. मग याच्याकडं परिवहन खाते कानडोळा का करत आहे? दिनांक 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत केंद्रीय महामार्ग मंत्रालय यांच्यामार्फत राज्यात रस्ते सुरक्षा अभियान जाहीर करण्यात आलं आहे. त्या जाहीर करलेल्या अभियानांतर्गत परिवहन खाते फक्त मोटरसायकलची बाईक रॅली काढत आहे. त्यांना परिवहन खाते फक्त बाईक रॅली काढत आहे. बाईक रॅली काढून फक्त सर्वसामान्यांना हेल्मेट वापरणे सक्ती करत आहे. परंतु आमचा स्पष्ट आरोप आहे, अहिल्यानगरचे सर्वात मी म्हणतो का निष्क्रिय प्रांतिक परिवहन अधिकारी विनोद सगरे साहेब यांना वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा कलेक्टर पंकज आशिया साहेब यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये यांना सक्त तंबी दिल्यानंतर सुद्धा परिवहन खात्याला त्यांनी असे आदेश दिले नाही. ट्रॅक्टर त्यांच्यासमोर राजरोध चालू आहे. काल श्रीरामपूर येथे एक कारवर ट्रॅक्टर टॉली पडली, त्याच्यामध्ये लहान मुले, बालके, महिला हे मृत्युमुखी पडले असते. परंतु परिवहन खाते कोणाच्या दबावाखाली या सगळ्या कारवाईला पाठीशी घालत आहे. ट्रॅक्टर तर ट्रॅक्टर, पण ट्रकासुद्धा त्यांनी 2-2, 3-3, 4-4 फूट लांबी रुंदी वाढून रहदारीला अडथळा म्हणून वाहतूक करत आहे. साखर कारखान्यांनी या संदर्भात त्या ट्रॅक्टरवाल्यांना, ट्रकवाल्यांना स्पष्ट तंबी देऊन या अशा अनलिगली वाहतूक बंद केली पाहिजे. आमचा लढा हा चालू राहील. परिवहन खात्याने आणि स्थानिक प्रशासनाने याच्यावर कारवाई नाही केली. आज आमचा हा ट्रक मालक हातावरचा आहे, त्याची वाहन महिनाभर ती बंद राहणार आहे. त्याच्यावर गाडीवर ती टॉर्ली पडली होती, वरून काय दिसत नाही आहे, पण आतून त्या गाडीची चेशी पिळलेली. तो 1-1.5 लाख रुपये तो खर्चिक त्याच्या अंगावर झळ आलेली आहे आणि तो कुठून भरणार? त्याच्या बायकामुळे उपासमारची वेळ येणार आहे. जे कारखाना भरपाई करणार आहे का ट्रॅक्टरवाला डायरेक्ट हात वर करून टाकतो, मी भरपाईची मला टाकत नाही. तुम्ही अनलिगली वाहतूक करतात, मग तुम्ही अनलिगली वाहतूक लोकांच्या जीवाशी खेळण्याकरता करतात का लोकांच्या नागरिकांना मारण्याकरता करतात? परिवहन खात्यांनी अहिल्यानगर प्रसिद्ध परिवहन कार्यालय, श्रीरामपूर परिवहन खाते यांनी कधी याच्यावर कारवाई नाही केली तर आमच्या उत्तरनगर जिल्ह्यातर्फे कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व संगमनेर ट्रक चालक मालक संघटनेतर्फे आरटीओ ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि वेळ प्रसंगी सर्व चालक मालक ड्रायव्हर किन्नर यांना आम्ही रस्त्यावर उतरून हे जे अनलिगल ट्रॅक्टर आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याने आम्ही हे अशा अवैध वाहतूक बंद पाडू. ट्रॅक्टर फक्त शेतामध्ये चाललं पाहिजे. एखाद्या शेतकऱ्याने ते स्वतःचा स्वतःचा ऊस कधी असेल तर त्यांनी खात्याने तो ऊस कधी तिकडं कारखान्याला पोच केला तर त्याची आम्हाला काही अडचण नाही. परंतु हे 40गाव, कन्नड, बीड, परळी इकून जे आलेले अनलिगली करार करत आहे, कारखाना अनलिगली करार करत आहे. साखर आयुक्त यांना वाहतुकीसाठी 5% वाहतूक देत आहे.
तो कारखाना खात आहे. त्यामुळं कारखान्याने सुद्धा याच्यावर करावी. सरकारवर आपल्या माध्यमातून आमची आपल्याला विनंती आहे तर तुम्ही सर्वसामान्याचे जीवाची खेळणारे यांच्यावर ट्रॅक्टर जुगाड हे बंद झाले पाहिजे. काल श्रीरामपूरमध्ये एका कारवर ट्रॉली पडली, आज एका ट्रकवर पडली. ह्या घटना ज्या ठिकाणी माननीय पत्रकार महोदयांनी ज्या बातम्या लावल्या त्या जनतेपर्यंत पोचू राहिली, पण ज्या ज्या ठिकाणी अशा घटना तिथं कोणी पत्रकार गेलं नाही, कोणी काही तिथं पोहोचलं नाही, अशा किती सर्वसामान्य नागरिक जायबंदी झाले, गायांचे अपंग झाले, मृत्युमुख झाले. कारण ह्या ट्रॅक्टरला पासिंग राहत नाही, त्याला इन्शुरन्स राहत नाही. RTO ऑफिस आमच्या गाड्यांना 100-200 किलो ओव्हरलोड असल्यावर 20-40 हजार रुपये दंड करतात. मग या गाड्यांना यांचे पासिंग नाही आहे, यांना इन्शुरन्स नाही आहे, ड्रायव्हरला लायसन नाही आहे. मग हे यांच्या डोळ्यासमोर जाताना हे कारवाई का करत नाही हा आमचा स्पष्ट आरोप आहे.